अंबाजोगाई शहरात ढगे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यादानाचं पवित्र काम या ठिकाणी केलं जात आहे. ढगेच कोचिंग क्लासेसचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात आज काम करत असून अंबाजोगाई शहराचा लौकिक वाढवत आहेत. त्यासोबतच अनेक गुणवंत विद्यार्थी हे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी होत आहेत. विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी दरवर्षी स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यासोबतच बक्षीस वितरण सोहळा आयोजित केला जातो, ज्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे आणि ते सुद्धा या शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी होऊन आपणही इतरांसारखे यशस्वी व्हावे यासाठी हा उपक्रम राजर्षी शाहू मल्टीपर्पज असोसिएशन लातूर संचलित ढगेच कोचिंग क्लासेस अंबाजोगाई यांच्या वतीनं दिनांक 31 मार्च रोजी अनिकेत मंगल कार्यालय या ठिकाणी 10वी विद्यार्थी मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण व आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता. प्रारंभी महिला भगिनींसाठी खेळ पैठणीचा स्पर्धा घेण्यात आल्या, ज्याचा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर मिलिंद ढगे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेश शिंगोले हे होते. तर लातूरची आन बान शान म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक डॉक्टर शिवराज मोठेगावकर सर यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गौतम बनसोडे, गणिताचे प्राध्यापक सुभाष धुळे सर तसंच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सचिन आगलावे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रारंभी डॉक्टर ढगे सर यांनी प्रास्ताविक करताना संकुलात राबवण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. इंग्रजी ग्रामर, रेग्युलर इंग्रजी तसंच स्तरनिहाय लेवल 0, लेवल 1, लेवल 2 व स्पोकन इंग्लिश या अभिनव पद्धतीतून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची माहिती यावेळी देण्यात आली. स्पोकन इंग्लिशमधील प्रगतीही त्यांनी अधोरेखित केली. यानंतर सायन्स व मॅथमॅटिक्स विषयाचे अध्यापन करणारे महादेव गाडवे सर व प्रमोद सिताप सर हे 5वी ते 10वी पर्यंत सायन्स व सायन्स फाउंडेशन विषय विद्यार्थ्यांमध्ये प्रभावीपणे रुजवत असल्याचं सांगितलं. या उपक्रमांचा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठा उपयोग होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी संस्थेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या नेटिझन्स प्री प्रायमरी नॅशनल स्कूल अंबाजोगाई या शाळेच्या प्रगतीचाही गौरवपूर्ण आढावा सादर केला. यंदा सुरू होत असलेल्या इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. जास्त मुलं शिकतात. पहिला स्तर आहे लेवल 0. या लेवल 0 या स्तरामध्ये ज्या मुलांना वाचताच येत नाही अशी मुलं असतात, त्यांना वाचण्यासाठी स्टँड केलं जातं अगोदर. त्यानंतर दुसरा जो स्तर आहे तो आहे लेवल 1 नावाचा, ज्याच्यामध्ये बेसिक शिकवलं जातं, ज्यांना वर्ड बेस्ड ग्रामर म्हणतो आपण किंवा वर्ड बेस्ड इंग्लिश म्हणतो, ते ग्रामर आणि इंग्लिश शिकवली जाते. आणि ती दुसरा आहे लेवल 2. आता हे सगळं पालकांना पाठ आहे, परंतु या स्तराचं वर्गीकरण आपलं महाराष्ट्र शासन सुद्धा करू शकलं नाही. आणि आपल्याकडं 5वीचा विद्यार्थी असू द्या, 7वीचा विद्यार्थी असू द्या, त्याला वाचता येत नसेल तर तो 0 लेवलमध्ये बसतो. आणि पहिलीचा विद्यार्थी असेल किंवा 4थीचा विद्यार्थी असेल, त्याला वाचता येत असेल तर तो लेवल 1 मध्ये बसतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला जे पाहिजे ते आपल्या प्रत्येक लेवलमध्ये मिळतं. म्हणून मुलं हे आपल्या क्लासमधून बाहेर पडणारी ही चांगल्या प्रकारे इंग्रजीच्या ज्ञानाचं एक कौशल्य घेऊन बाहेर पडतात. तर प्राध्यापक डॉक्टर शिवराज मोठेगावकर यांनी पालकांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या प्रगतीत पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं सांगितलं. प्रगती ही केवळ गुणांची आकडेवारी नसून ती संस्काराची शिदोरी असली पाहिजे असे ठामपणे सांगत त्यांनी पालक विद्यार्थी व शिक्षक विद्यार्थी नात्यातील दृढतेवर भर दिला. कष्टाने मिळालेल्या उत्पन्नाचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांनी स्वतःची प्रगती साधावी असं भावनिक आवाहनही प्राध्यापक डॉक्टर मोठेगावकर यांनी व्यक्त केलं. फक्त प्रयत्न कर, आम्ही तुला काहीच कमी पडू देत नाही. मला सांग, हे कोण म्हणणार आहे? हे आई वडीलच म्हणू शकतात. ह्यांचं जर कष्ट ओळखा, अभ्यास करा. अभ्यास केल्यानंच कलाटणी मिळणार आहे. अभ्यास केल्यानं सगळे तुम्ही मोठे होणार आहात. आधी पहिल्यांदा एका जागी अभ्यास करा म्हणजे काय करा. आता काही आईंना प्रश्न पडतो, अभ्यास काय करून घ्यावं सर, जरा सांगा. पहिल्यांदा त्याला आधी बसायची सवय लावा, त्याला असं मन लावून. कारण बघा ना, तुम्ही अभ्यास करत असताना पहिल्यांदा ताई तुम्हाला वेळ द्यावा लागेल. बघा, तर तुम्हाला जर समजा जर तुमच्या जीवनातलं जसा आता यावर्षी जो टॉपर आला एम्सचा विद्यार्थी खंदाडे, तसं तुमच्या मुलाला घडवायचं असेल तर तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. मग काय करावं लागेल? त्याने अभ्यास करताना तुम्हाला सगळं काम बाजूला सोडून
थोडं बसावं लागेल. मी इथं पालकांना इथं पुरुष मंडळाला विनंती करतो, तालुका प्लेसला येतात दररोज 1-2 पाहुणे घरी घेऊन येतात. मी भगवानच्यांनी प्रार्थना करतो आपल्या जीवनात असा लख लख प्रकाश व्हावा. असंच आपण आमच्या ढगे सरावर विश्वास ठेवावा. तो माणूस खूप आत्म्यातून काम करतोय. आमच्या ताई त्यांचा पूर्ण स्टाफ खूप मेहनतीनं तुमच्या लेकरासाठी घडवत आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेले डॉक्टर राजेश शिंगोले यांनी विद्यार्थ्यांच्या बदलत्या मानसिकतेवर सखोल असं भाष्य केलं. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मागे राहण्यामागील कारणं विशद करत त्यांनी पालकांनी आपल्या विचारसरणीत बदल करून विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजांकडे लक्ष देणं आवश्यक असल्याचं सांगितलं. सकारात्मक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हीच खरी यशाची गुरुकिल्ली असल्याचं डॉक्टर इंगोले यांनी सांगितलं. कारण हे काही उभं करणं काही साधी गोष्ट नसते. हे वैभव आहे. हे वैभव पैशाचं जरी नसलं तरी हे शिक्षणाचं वैभव आहे. हे तुमच्या स्वप्नांचं वैभव आहे. हे तुमच्या इच्छा आकांक्षाचं वैभव आहे. आणि त्या वैभवात भर घालण्याचं काम आपले ढगे सर इथं करतायत. त्याच्यामुळे त्यांचं मला कौतुक वाटतं. या कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्कार खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाचे सहशिक्षक सचिन सुमन शंकरराव आगलावे यांना प्रदान करून त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याचा या ठिकाणी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचलन शब्द सम्राट केशव गाढवे सर यांनी केलं, तर आभार प्रदर्शन सौ ढगे मॅडम यांनी केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गाढवे सर, प्रमोद सिताप, श्रीमती के मॅडम, श्रीमती कुलकर्णी मॅडम, श्रीमती शीतल मॅडम, श्रीमती साळुंखे मॅडम, कुमारी सई मॅडम व चिरंजीव प्रशांत ढगे यांनी विशेष परिश्रम घेतले. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड. इकडे वहिनीच्या हातात फुगे द्यायचे सर्व जेवढे महिला राहिल्यात तेवढे. महत्वाचा मुद्दा काय आहे, महिला जास्त झालेल्या आहेत. स्टेज अपुरं असल्यामुळे आपण 30 महिला घेतल्या आणि मला महिलांची संख्या थोडीशी कमी ठेवायची, म्हणून पहिलाच मी डायरेक्ट सुरुवात करणार आहे. वेळेत हसून असा हा आपल्याला कार्यक्रम फक्त आणि फक्त हसण्यावर घ्यायचा. लक्षात येतं, इथून जर तुम्ही खाली पडलात तुमची जबाबदारी. लक्षात येते का? इथून तुम्ही खाली पडलात तुमची जबाबदारी. पण सगळ्यात महत्वाचं काय काय आहे मॅडम, तर थोडंसं पुढे आलं या, असं थोडं गोल गोल. आता वहिनीला कुलकर्णी दादा, कुलकर्णी दादा आपला नम्र विनंती आहे. कुलकर्णी दादा, कुलकर्णी साहेब वादक ज्यांचं महाराष्ट्रामध्ये खूप सुंदर असं ढोलकीवादक म्हणून नाव आदराने घेतलं जातं, ते कुलकर्णी काका यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठाकडे येते.
तर थोडक्यात डेमो आहे आणि मी माझ्या हातातला फुगा आहे मी दुसऱ्याला फुगू देणार नाही एवढाच आपला डेमो काय आपला फुगा फक्त सेफ राहिला पाहिजे हाच आपला डेमो आणि सुंदर आणि आकर्षक अशी 10 बक्षीस आहेत एकदा नवीन कोचिंग क्लासेससाठी मला मानाची आणि सन्मानाची पैठणी भेटणार आहे पैठणीबरोबर सुंदर असे आकर्षक असे 10 बक्षीस दिले जाणार आहेत 10 बक्षीस आणि एक तुम्हाला एक विनंती तुम्हाला माहिती शपथ आहे तुमच्या तुम्ही जर आता फुगा फोडला तर माहिती शपथ आहे थांबा म्हणले मी माहिती शपथ आहे तुम्हाला तुमच्या फुगा फोडायचा नाही थांबा थांबा पुन्हा कुणाचा फुगा फुटलाय ते ठीक आहे पुढे चला ज्यांचा फुगा फुटलेला नाही त्याची मागे थांबा चला हात वर करायचा चला फुटलेले इथे फुटलेले इथे बाकीचे मागे सरकायचे आपला फुगा फक्त वर करायचा अरे एवढ्या जणांचा फुगा फुटतो तुला अरे रे 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 खरं सांगायचं वहिनी काय वाईट केलं त्यांचं तुमचाच फुगा ठीक आहे एन्जॉय करायला आवडेल नक्कीच तर आता एक सुंदर अशी लावणी होऊन जाऊ द्यायची जर तुम्हाला पुन्हा पार्टिसिपेट करायचं असेल तर सुंदर बघा जो सुंदर डान्स करेल त्याला लगेच मागायला लागेल काय करेल सुंदर डान्स झाल्यानंतर मी आहे ना म्हणजे मी आहे चोपतीला थोडंसं तू मागायला बात करेल एक मिनिट थोडंसं थोडं महाग सर हो सर तुमचे फोकस थोडे महाग सरतायत का कुणाचे त्यांना कॉन्टॅक्ट करून थोडं माग घ्यायला वाटतं सोपन थोडासा काम थोडंसं मदत करा नक्की खूप प्रतिसाद आहे खूप भारी आहे सर्व काही भारी मदत हे कोचिंग क्लासेस ठीक आहे तुम्ही तयार आहात तर तुम्हाला काय करायचं बघा तुम्हाला एक सुंदर एक संधी आहे त्यासाठी आपल्याला माणूस असेल तुमच्या आवडीच्या लेखनानुसार करायचं एकदा जोरदार खरोखरच वहिनी तुमचं नाव काय म्हणलं